मला म्हटलं ना ताई परत त्याचं त्या गोबडाच्या पिल्लाचं काय झालं दाखव म्हणून. आपलं जोगाड किती कामाला आले बघा. हे बघा कसं बसले वरती येऊन तेव्हा. म्हणजे सकाळी खाली आलतं ते परत अजून उडी मारून आणि परत आता अजून आम्ही सकाळी आत ठेवलं तर आता बघा तिथं कसं बसलंय ते बघा आता कसं चोचबीच हलवते. असं वाटतं त्याला थोडंसं हालचाल करायला यायला लागली. रात्री ना त्याची आई पण आली होती, लय ओरडत होती ती, पण त्यावेळेस काही शूटच घेता नाही आलं. आता आज जर संध्याकाळच्या टायमिंगला आली तर बघू ट्राय करू शूट घ्यायचं. पण बघा ना ते कसं बसलं आता बघायला आले. असं वाटतं कालपेक्षा त्याची तब्येत आज जरा चांगली सुधारणा झाली है ना. हा डोळे मिचकवते ते बघ कसं आलं होते. काल तोंड सुद्धा उघडत नव्हतं ते. डोळा मारते मला. हा डोळा मारते. ते कसं ओरडते काय माहिती. नका जाऊ जवळ राहते. नाही ते बघा ते बघा ते बघा बघते की चांगलं. त्याला दिसत नसतं ना हा संध्याकाळी दिवसा. दिसत नसतं म्हणे संध्याकाळी. आता याला दिसलं नसतं तर यानं हालचाल केली नसती ना तशी. आता बघा बघा कसं दिसत नाही. हो तो का ते कसं बघते बघा की. काल तर लय भेट होते, आता लय जवळ चालली. काल लय प्रेमानं खाऊ पिऊ चारलंय. हा ठुक ठुक. आत्तीला बोलवून घेऊन आली मी चला म्हणून. तेव्हा तिचे आता पंख जरा दिसायला लागली. मागच्या वेळेस डायरेक्ट हाताने उचललं तर तुम्ही म्हणाला की ताई असं त्याला डायरेक्ट नाही उचलायचं, म्हणून ह्यावेळेस हातामध्ये कॅरी बॅग घातली आणि आहोंनी त्याला ह्या कॅरेटमधून बाहेर काढला. आता बघूया म्हणले काय खातोय पितोय का बघा. उघडतंय थोडस सोडा म्हणजे वल्ल सर लागलं ना आ करल जरा. हा पित्या हा होई यावं नाही हा होय काय. त्याला चिकन पण ठेवलं होतं बारीक कट करून पण त्यांना खाल्लं नाही. पिओ 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 इतना पिओ बघते वरती पिओ पिओ इतना पिओ. आता इथं त्याला थोडं थोडं करून असं ना चोचीमध्ये दूध सोडून त्याला दूध पाजलं होतं. तोपर्यंत आपल्या लेबरची सुट्टी झाली होती आणि ते बघायला आले होते इथं आम्ही काय करतोय म्हणून. तर त्यांनी सुद्धा हे घुबडाचं पिल्लू पहिल्यांदाच पाहिलं होतं बघा इथं. हा 2-3 दिवस झाले इथं जाय. त्यामुळे मी म्हणलं तुम्हाला म्हणायचं क्रिट कसं काय बांधलाय. ठेवलाय. हा बस झाली. मोठे झाले जाईल. ठीक आहे इथे होतं. त्या पिल्लाला परत आम्ही खूप जपलं होतं आणि त्याची आम्हाला खरं सवय लागून गेली होती. रोज सकाळी ते त्या कॅरेटमधून खाली बाहेर यायचं आणि फिरायचं. पण परत एक 4-5 दिवसांनी नंतर कुठं गायब झालं आम्हाला काहीच कळालं नाही, समजलंच नाही. तर म्हटलं जेवढं होतं शूट तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत. बाय बाय.